Okay, good morning guys. Welcome back to another video. आपण चाललोय ऑफिसला. बाई एवढी एक्साइटमेंट मंडेला कुठनं आली माझ्या. विकेंडला काहीच रेकॉर्डिंग केलं नाही बिकॉज बाईक काढलीच नव्हती. आय वॉज बिझी विथ माय कझिन्स. अंगावर टाकत असतात. मी काय चुकते का कॅमेऱ्यात आहे ना. जेव्हा आपण रेकॉर्डिंग सुरू करतो ना तेव्हा रेड लाईट ब्लिंक होते. ती ऑफ पण करता येते पण माझी चालू आहे जेव्हा रेकॉर्डिंग चालू असतं तर रात्री ती आत्ता काही दिसत नाही ती ब्लिंक होतं ना एवढे सकाळची. पण रात्रीचं ते खूप म्हणजे दिसतं बऱ्यापैकी रेड लाईट अशी ब्लिंक होता. तर हे डॉगेश भाई खूप एक्साइट होतं ते बघून. आजकाल काय भीती वाटत नाही माझी मला, एस्पेशली जेव्हा मी हे बूट शूज घालून असतो. हे मेटल आहे अख्खं, कायच चावणार मला. लेट्स टॉक अबाउट माय नोटीस पिरियड. माझा नोटीस पिरियड तसा 1 मंथचा आहे. मी माझ्या डायरेक्टरला रिक्वेस्ट करून तो 2 वीकवर आणायला सांगितलं. टू बी ऑनेस्ट मला लवकरच निघायचं इथनं बिकॉज ऑब्वियसली थोडा मला एक बफर टाईम पाहिजे बिफोर जॉईनिंग द न्यू कंपनी. यात थोडं मी फिरण्यापेक्षा मी माझं रुटीन सेट करून घेणार आहे. फिरायला वगैरे शनिवार रविवार आहेत आपल्याकडे, त्यात होऊन जाईल. काय जास्त एवढं 5-6 दिवस कुठं जरी जाऊन बसायची गरज नाही आहे मला. टू बी ऑनेस्ट एक सोलो राईडवर गेलो असतो मी, काहीतरी गोवा कोकण काहीतरी झालं असतं. बट आय फील सध्या ही गाडी एवढी कम्फर्टेबल और कॅपेबल नाही आहे टू डू राईड्स. मी इथं अलिबागला घेऊन गेलो होतो. मी खूप फतिग्ड होतो ही गाडी चालवून. ऑल्दो मजा आली होती गाडी चालवायला अँड ऑल, बट मी फतिग्ड होतो भाई. हिचं सीट कम्फर्टेबल नाही आहे, सस्पेन्शनचा बाजार उठला आहे आणि ह्याच्यात राईड्स या गाडीने राईड्स नाही होणार भाई माझ्याकडनं. थोडी अमाऊंट मला इन्व्हेस्ट करायची वाटते बाईकमध्ये बिकॉज आय फील मला एक बाईक पाहिजे. बिकॉज आता आपलं जे रनिंग आहे ते जवळजवळ 25 किलोमीटर डेली, म्हणजे 50 किलोमीटर अपडाऊन होणार आहे. वर खाली 5 किलोमीटर पकडून चालायचे. त्यात थोडा बिझी रोड आहे, खराब पण रोड पॅचेस आहेत हिंजवडीला जाताना. सो आहे म्हणजे या गाडीवर कम्फर्टेबल नाही राहणार ते. ट्रॅफिकमुळेच आय प्रेफर कमिंग अर्ली. केवढा बेकार ट्रॅफिक आहे, एवढं बेकार. 100% मी पाडणार मी जर तिथनं गाडी टाकली तर. त्या पोलिसांचं काम नाही का इथं थांबणं. राईट लेफ्ट दोन्ही साईड जाम आहेत. अरे ते क्रोमा कुठं गेलं? क्रोमाच्या इथनं टाकायची मला लेफ्टला. त्याला काय वाटतं दाबतं मला तर मी थांबेन का? लढ माझा मागच्या कारवाल्याला का नांबवलं मी. हो चला मिररमध्ये बघतोय मी. गावात नाही तो दाबतोय मला. एवढं कष्ट घेऊन शॉर्टकट मारून आलं, असं थोडी सोडणार आहे तुला. हे ट्रॅफिक खूप बेकार आहे इथे. काहीच कळत नाही आहे की एवढं का झालं इथे. काय रिझन पण नाही आहे इथं ट्रॅफिक होण्याचं. नॉर्मल एवढा मोठा रोड आहे, मोठा चौक आहे. इथनं टाकू शकतो का मी गाडी? या टाकू शकतो ना भाई. आयला इथं पण आहेच का ट्रॅक? नाही आहे. लेफ्ट टर्नमधनं पण जाऊ शकतो मी. प्रेफरेबली तसंच करूया. इथं पण ट्रॅफिक. आज काय शांतीत पोहोचत नाही वाटतं मी. हो गाडी गटारात गेली आहे गाईज. माय गॉड. आय एम शुअर की ही चालवत असणार आहे ती गाडी.
भाई कसला डेंजर स्लोप आहे हा. एक स्टोरी सांगायची तुम्हाला. जेव्हा मी कॉलेजला होतो ना तेव्हा इथे एक या साईटवर आतमध्ये एक लेबर होता. त्याने त्याच्या वाईफचा खून केला होता. त्याचं रिझन बहुतेक त्या वाईफचा त्याचं काहीतरी अफेअर होतं त्याच्या बायकोचं. त्यातून त्याने तिचा खून केला होता, तिचा गळा चिरला होता आणि तो एका हातात कोयता आणि एका हातात तिचं ते हे डोकं मुंडकं ते घेऊन तो इथून चालत गेलेला. आणि त्याला तिथे ते जे कात्रज लेकचा जो चौक आहे तिथपर्यंत तो चालत गेलेला. आणि त्याला मग तिथून पोलिसांनी घेतलं. या रोडनी राईट साईडला सगळा तो चालत गेला होता. फुल कलेक्शन चालू आहे तिथं. चालेल, हे ट्रॅफिक जिथं आहे तिथं नाही थांबणार. हे अशा कुठेतरी जिथे इंटरसेक्शन आहे वगैरे तिथं थांबणार, तिथं ट्रॅफिक स्लो होतं आणि बळच गाड्या साईडला घेऊन टाकी. ट्रॅफिक पोलीस फक्त ट्रॅफिक फाईन कलेक्ट करायलाच ठेवलेत असं वाटतं मला कधी. ट्रॅफिक कंट्रोल करणं वगैरे मला नाही वाटत हे त्यांच्या काय म्हणतात त्याला जॉब रोलमध्ये येतं. भाई मंडे आज आणि नोटीस पिरियड आहे माझा. मला वैताग आला आहे. चाललो आहे मी नोटीस पिरियडमध्ये असल्यासारखाच लेट. 9:30चं रिपोर्टिंग मी आता 10:30 काय 11:15 वगैरे वाजले. असो काय आता. भाई हा स्प्लेंडरवाला आत्ता ढगाच असतं माझ्यामुळं. कुठनं टाकू गाडी भाई? इकडं लय तुमतंय. आपण जाऊया स्वारगेटवरूनच जाऊया आज. हा कोण आहे वाढीव आईच्या गावात? हे पोरगं त्या काश्मीरचा कोणता मुख्यमंत्री की काय तयार का दिसतंय? उमर अब्दुल्ला. चला अंकल, कधी जॉब सोडतं असं झालं मला. वैताग आलाय. मी जस्ट डिस्कस करत होतो की नाही का सर मला थोडं लवकरच निघायचं होतं, तरी मी 2 आठवडे सांगितले. म्हणलं 1 आठवड्याचा वगैरे घ्यावा नोटीस पिरियड आणि निघावा. तर म्हणले तू जाऊ शकतोस, असं काही हे नाही आहे. तसं पण आपण काही कंपनीत नाही आहे कामाला, बिल्डर लॉबीमध्ये, आणि एवढं कोण रूल वगैरे नाही पाळत बसत. आता जर तुझी रिक्वायरमेंट संपली, ते क्लिअर बोलले मला की जर तुझी रिक्वायरमेंट संपली असती तर त्यांनी तुला सांगितलंच असतं की उद्यापासून येऊ नको. डायरेक्ट उद्यापासून येऊ नको सांगून मोकळे झाल्या. हो बसवाले हा इथं थांबून काय करतो एवढं? वाखी भाई इथं पण एवढ्या प्लेन रोडवर पुण्यात सिटीत गाडीत बसून उलट्या येतात लोकांना. हे काहीतरी नवलच आहे. हा कुठं वळतो इकडं? कसला आवाज करते भारी. ये तर झुम 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 झुम. एक्सपाल्स राडा राडा. एका एक्सपाल्सवाल्याशी असं जरा नाही का गोड 2 गोड शब्द बोलून टेस्ट राईड घ्यायची वाटते मला. इथं कुठला बस स्टॉप आहे वेंचर? भाई असं वाटतं PMPLच माझी विकेट सेट करणार आहे एक दिवस. तर मागत जाऊन थांबतो एक्सपल्सवाल्याच्या. फुल ऑब्झर्व करतो मी ती गाडी.
उंच आहे ही गाडी बऱ्यापैकी. एवढी सीट हाईट तर वाटत नाही गाडीची. हँडल बार कसं इथं आहे. चांगलं आहे चांगलं आहे. बेस्ट थिंग आहे की एक्झॉस्ट साईडला आहे आणि वरच्या साईडला आहे. हाईट एवढी वाटत नाही मला या गाडीची हाईट है ना. ऑल्दो दिस गाय इज टॉल बट स्टील. पण तो असं उंच तर वाटतं भाई बाकी गाड्यांपेक्षा. आय लाईक इट मॅन. प्रॅक्टिकल वाटते मला एक्सपल्स त्या मानाने भाई. पण ती रायडिंग पॉश्चर जरा विचित्र नाही आहे. म्हणजे असा कंटिन्युअसली आठव मी इथं कसं गाडीवर मी निवांत ठेवला आहे हात. भाई इथं नको पेट्रोल टाकू. खराब पेट्रोल पंप आहे तो. चांगली आहे एक्सपल्स. बजेटमध्ये पण आहे. मायलेज पण चांगलं आहे. फन बाईक होऊन जाईल ती. म्हणजे ॲडव्हेंचर तर ॲडव्हेंचर पण. मला हे जरा रॅली मॉडेल आहे आय गेस एक्सपल्सचं काहीतरी. एवढी हाईटवाला नाही घेणार आहे मी. मागं कोणतरी बायकर येतं वाटतं. कसले लाईट लावले जाईल पिवळं पिवळं. आला आला आला. कुठली गाडी हिमालयनच दिसते मला. लेट सी कोणती गाडी गेलो. कसलं आहे पिवळा लाईट. हंटर ठीक आहे. टुरिंगला वगैरे असेल गाडी. लाईट वाढवे त्याचे पण काही म्हणा. विजिबिलिटी तर भारी आहे. कसलं आहे पूर्ण रोड त्याचा हे दिसतोय. काना कोपरा दिसतोय रोडचा. बांग बुंग बांग बुंग बांग बुंग बांग बुंग बांग बुंग बांग बुंग बांग. भारी दिसते बिल्डिंग. काय होणार मला तर आवडते. अब्जूब आलो आपण एकदम. काय जास्त ट्रॅफिक नाही लागलं. ओके गाईज काय पोचलो आहे आपण घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया एक नवीन व्हिडिओबद्दल काय लाईक करा व्हिडिओला. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर. ओके बाय. टेक केअर.